जय श्रीराम मित्रांनो, मी आहे प्रफुल्ल गोविंदवार इलेक्ट्रिशियन मित्रांनो. हे आहे क्रॉम्प्टनचा ॲग्जॉस्ट फॅन मित्रांनो. हे आहे विश्वजित क्रॉम्प्टनचा फॅन घेऊन मित्रांनो. आपल्याला जाऊन आता संदीप काका अरगुलवारकडे जायचं आहे मित्रांनो. आपल्याला ॲग्जॉस्ट फॅन लावायचा आहे त्यांच्या बाथरूममध्ये. ते आहे त्यांचे कार मित्रांनो 2. चला आता वरतं जाऊया आपण, ते ॲग्जॉस्ट फॅन लावून टाकू मित्रांनो. एक आहे काम करायचं, एवढं बढिया काम करायचं का समोरचा व्यक्ती आपल्याला डबल बोलवला पाहिजे, एकदम चांगला बी रेट द्यायचं त्याला. काही कोणी कमी दिले तरी घेऊन घ्यायचं असं नाही आहे का बा मला एवढेच पाहिजे म्हणून. हे स्क्रू वगैरे मारलेलं आहे मित्रांनो. ॲग्जॉस्ट फॅन असेंबल होऊन जात आहे मित्रांनो. बस हे तर लागलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला नाही का एक कवर लावून नाही का मित्रांनो वायरिंग लावायचं आहे. हे विश्वजित आहे ना मित्रांनो, व्हिडिओज बरोबर नाही काढत. ते व्हिडिओ जबरदस्त निघते मित्रांनो. डायरेक्ट शॉट घेतच नाही त्यानं. आता चला वायरिंग करून टाकू मित्रांनो. वायरिंग लावून नाही का आता वायरिंग वगैरे लावून नाही का चेक करून पाहू मित्रांनो. हे लागलेलं आहे ब्लॅक वायर मित्रांनो. नंतर रेड वायर लावणं चालू आहे मित्रांनो. हे होलमध्ये मित्रांनो लवकर वायर जातच नाही मित्रांनो. एक आहे कसं तरी लावूया मित्रांनो. लावा तर लागणारच आहे मित्रांनो, कसं तरी त्रास घेऊन तरी मित्रांनो. प्लेट वगैरे लावून मित्रांनो ते वायर अंदर टाकून देऊ मित्रांनो. वायर भयानकच मोठं होतं, ते मला लोंबत होतं ते जास्त, म्हणून ते त्याच्या अंदरच टाकून दिलं मित्रांनो. बस एक कवर लावून टाकू मित्रांनो. कवर बी लागलेलं आहे मित्रांनो. बस आता चेक करून नका मित्रांनो. असेंबल झालेलं आहे पहा मित्रांनो. चालत आहे, वर्क करत आहे चांगला मित्रांनो. बढिया चालत आहे मित्रांनो. मी हा प्रफुल्ल गोविंदवार मित्रांनो. बस एक नंबर काम झालं आहे इथं. चला जाऊया. विश्वजित बी येत आहे. हे आले संदीप काकाचे दुसऱ्या साईडवर आले मित्रांनो. आपण तिथं मीटरमध्ये लाईनच नव्हती मित्रांनो. ते नागोराव काका आले होते. मीटरमध्ये ते फ्यूज गेलं होतं वाटते मित्रांनो. तिकडे खांब्याकडून फ्यूज वगैरे लावले त्यांनी. इथं आपल्याला दुसरे नंतर उद्या वगैरे काम करायचं आहे इथं. उद्याच्या परवा हे 2-3 दिवसात सफिशियंट ते काम त्यांचं झाल्यावर नाही का आपल्याला बोलवून त्यांनी तवा नाही का बढियापैकी तिला फिटिंग वगैरे करून द्यायला लागते मित्रांनो. तेवढा काही हे पुरं हालत तर भयंकर खराब आहे याचं. इथंच नाही का बढिया बोर्ड आणि लाईट वगैरे होल्डर वगैरे लावायचं आहे मित्रांनो. हे आहे त्यांचे दिवाणजी मित्रांनो बसून आहे माझ्यासोबत. बस ते आता रेतीवर बसले. असंच हे आहे MC बॉक्स मित्रांनो. इथं वगैरे चेक केले मित्रांनो. आता लाईन वगैरे चालू करून नाही का त्यांनी द्यावं लागते मित्रांनो. MC वगैरे बंद ठेवले आम्ही. ते गेले तिकडे नाही का लाईन चालू करायला. त्यांनी आल्याबरोबर नाही का आपण बी इथं चेक वगैरे करून नाही का आलेलं आहे का नाही का पाहून घेऊ मित्रांनो. इथं सब आलेलं आहे मित्रांनो. तसं मी चेक वगैरे केलं होतं. नंतर आखरीला नाही का ते तेवढं काही शॉट घेतले नाही. आता ते इश्यू नाही का आमचं शॉट वगैरे घेतलं नाही तेवढं काही. पण सगळे वर्क करत आहे मित्रांनो. बोर्ड वगैरे तर सब चालू आहे इथं. पण दुसरे 2-3 सेट आहेत तिथं त्यांनी टीनं वगैरे टाकल्यावर नाही का आपल्याला फिटिंग वगैरे करावं लागेल. इथचे बी टीनं वगैरे उडून गेले होते. भयंकर हवा आली होती मित्रांनो त्या दिवशी. पुरे टीनं उडून गेले. तर लाईन फिटिंग वगैरेला काही धक्का नाही लागला. हे रूमले हे 4-5 रूमले काही धक्का नाही लागला लाईन फिटिंगले. बाकी जे दुसरा रूम आहे त्याच्यामध्ये लाईन फिटिंगले बहुत फरक पडला आता त्यात. हे आहे आम्ही फॅन किरमनवर काकाच्या धाब्यावर आले होते फॅन फिट करायला मित्रांनो. बस आता फॅन बी असेंबल करतो मित्रांनो. प्लेट लागले मित्रांनो. दुसरं प्लेट बी आता वर लावून टाकू मित्रांनो. त्यांच्यापाशी नट नव्हता. नंतर आम्ही नट आमच्या बॅगमध्ये होतं तर आमच्या बॅगमधला नट लावून दिले मित्रांनो. फुल टाईट करून नाही का. नंतर एक इश्यू होता का ते पिनवर होतं. ते त्यांना नाही का बटनवर पाहिजे. तर मग बोर्ड वगैरे खोलले. ते बटन ते इन्व्हर्टरवर होतं पूर्ण बोर्ड. तर आम्ही स्पेशल फेज होता त्यात इन्व्हर्टरचं कनेक्शन काढले. त्यातून एक बटनवर स्पेस दिले. मग नाही का फॅनचं एक वायर लावून टाकले त्याच्यात मित्रांनो. मग नाही का असेंबल वगैरे करून टाकले मित्रांनो मशीननं. नंतर गेले आमच्या भाऊजीकडे. त्यांचं कूलर खराब झालं होतं. त्यांचं लुपिंग वगैरे करून नाही का पाहिले चेक केले तर बटन खराब होतं. बटन तर आमच्यापाशी नव्हतं. मग आम्ही का करूया, एकच उपाय होतं. ते बटन वगैरे काढले तिथं मित्रांनो. नंतर ते दुसरं बटन नाही लावले. लुपिंग वायर गेले ना लावून टाकले. चालू झालं मित्रांनो. ते सगळं झाल्यानंतर मग गेले आम्ही दुसरीकडे म्हटलं तर हे बघ मित्रांनो असं कट करून नाही का लुपिंग केले. मग आम्ही लुपिंग करून नाही का नंतर चालू केले. मग आले डब्बावर काकाकडे. बाबू डब्बावर काकाकडे आले होते आम्ही. ते त्यांचं धुवा निघत होतं त्यांच्या होल्डरमधून.
नंतर ते होल्डर वगैरे काढून नाही का मित्रांनो मग दुसरा होल्डर लावलेला आहे, हे वाला होल्डर. स्क्रू वगैरे टाईट केले. नंतर एक बटन बदलवायचं होता मित्रांनो आपल्याला. हे होतं गोल्ड मेडलचे बटन OS म्हणून आणलेले होते. एक नंबर बटन आहे मित्रांनो. आता म्हणता खराब नाही झाली आहे, एखादा होते ते, पण बढिया बटन आहेत हे बी खोललेले आहे मित्रांनो. आपण बटन वगैरे लावू आता. मित्रांनो बटन बी बढिया वर्क करत आहे मित्रांनो. बटन बी लागलेलं आहे मित्रांनो. बस यांचं होल्डर आता हे काढून नाही का दुसरा होल्डर लावून टाकू आता. हे धुवा निघत होतं ते होल्डर, पुरा कार्बन वगैरे सोडून आहे मित्रांनो. बस हे काढून नाही का आता दुसरा लावून टाकू मित्रांनो. इथं मित्रांनो स्विच घेऊन चालले आपण. हे थोडा व्हिडिओ इकडले थोडं जमलं नाही आजचं थोडं, पण हे कूलरमध्ये नाही का आपल्याला 110 मोटर टाकायची होती मित्रांनो. नंतर OSमध्ये गेलो, ते मोटर वगैरे आणलो मित्रांनो. OSमध्ये आलेले आहो आपण. संतोष तिथं बोलून नाही का गप्पे बोलत आहे. याले काही काम येत नाही काय नाही. हे आहे मुजुदा OSमधलेच आहे मालक. त्याने बी ते मोठे भाऊ आहे OS दादाचे. नुसतं बातल्या चाल्या करते मित्रांनो संतोष. बस हे फॅन घेऊन नाही का ती विलास काकाचं बी फॅन खराब झालं होतं मित्रांनो. तर फॅनचं ते पंखोडी पुरी तुटून गेली होती. ते स्ट्रक्चरच खराब होतं म्हणजे बाय हालत होतं. SML झालेलं आहे मित्रांनो पंखोडी. बस याला आता लावून वगैरे नाही का चांगला तर चालू बी झालेलं आहे तसं सफिशियंट मला लागलेलं आहे. आता तेवढं काही व्हिडिओ नाही दाखवले. नंतर हे 110ची मोटर लावले मित्रांनो. OS म्हणून आणले होते. पूर्ण ओपन वगैरे करणं चालू आहे मित्रांनो. बस आता हे ओपन वगैरे करून नाही का लावून टाकू. तिथले कसं भयंकरच गरमी चालू आहे मित्रांनो, कारण की पाणी वगैरे पडतच नाही इकडे. 2-3 दिवस पाणी पडलं हे आमच्या बोरीला, नंतर पाणीच नाही पडत आहे. तर भयंकर गरम मारत आहे. मला आता पाणी टाकायला लागलं कूलरमध्ये, पाणी नव्हतं तर. बस हे आहे मित्रांनो 110ची मोटर. एक नंबर आहे मित्रांनो मोटर. मित्रांनो बस आता असेंबल करायचं आहे. असेंबल बी झालेलं आहे, वायरिंग बी केलेलं आहे. फक्त वायरिंग असेंबल चांगला करायचं. सेटअप त्याचं वायरिंगचं सेटअप बी झालेलं आहे मित्रांनो. बस चालू करून चेक करून पाहूया वर्क करताय का नाही का मित्रांनो. मित्रांनो त्यांनी बटन दाबायला गेले आहे मित्रांनो. बाजूलेच आहे ते स्विच. मित्रांनो चांगला वर्क करते आता मित्रांनो. बढिया फिरते आता. कूलर बढिया आहे मित्रांनो. पण जबरदस्त हवा आहे 110ची मोटरमधली. बढिया हवा चालू झालेला आहे मित्रांनो. मोटर बी चांगली वर्क करत आहे मित्रांनो. आता बस आपण जाऊया आता अक्रमदाच्या घरी. फॅन लावायला बोलवले होते अक्रमदा आम्हाला, पण तिथे एक इश्यू झाला का आम्ही ते फॅन वगैरे खोलला. तिथे उंदरं गातातले काय का पुरे वायर जाऊन होते त्याचे. अक्रमदाला बोलवलं. नंतर ते वायरा वगैरे जाऊन आहे म्हटलं जाऊ दे म्हणे, आज कॅन्सल करून टाकू म्हणे, दुसऱ्या दिवशी लावू म्हणे. मग आम्ही बाहेर निघले. आता आम्ही चालले. बाय मित्रांनो. आता मी वेपरपूर बोलवा इलेक्ट्रिशियन. बाय मित्रांनो.